दिनांक 27 जुलै रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात धरणे आंदोलन करण्यात मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले। राज्य समन्वयक DN दाभाडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ भालेराव, जिल्हा अध्यक्ष निवृत्तीदादा हत्ती अंबिरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी गोरखनाथ शेळके। परभणी जिल्ह्याच्या वतीनं परभणी येथे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्याची पार्श्वभूमी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये अ व क असं वर्गीकरण होऊ घातलेलं आहे। त्याला विरोध करण्यासाठी भारतीय राज्यघटनेला शीर्षस्थानी ठेवून रिपब्लिकन पक्षानं हे आंदोलन उभं केलेलं आहे। खरं म्हणजे हे जे होऊ घातलेलं जे वर्गीकरण आहे ते घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि बेमुदतपणाचं आहे। जे राज्यकर्ते आहेत त्यांना असं वाटतं की ते एका विशिष्ट जातीची प्रगती खूप जास्त झालेली आहे आणि ती प्रगती कुठेतरी खुंटवावी म्हणून त्यांनी काही त्यांचे जे भांडगुळं होते त्यांना सांगून त्यांना लावून देऊन त्याच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लाखोच्या संख्येनं अबकड वर्गीकरणाला विरोध म्हणून मोर्चे निघाले। परभणीमध्ये मोर्चा निघाला। आज रिपब्लिक पक्षानं अशी भूमिका घेतली की जातवार जनगणना जोपर्यंत होत नाही